नमस्कार, मी वैशाली पदरभोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला मस्त असे साबुदाण्याचे मुरकुल कसे बनवायचे ते सांगणार आहे। तर हे मुरकुल बनवायला खूप सोपे आहे आणि खायला तर खूप असे टेस्टी लागतात। जर तुम्हाला उपवास वगैरे असेल तर तुम्ही हे साबुदाण्याचे मुरकुल करून खाऊ शकता। वर्षभर मस्त असे आरामात टिकतात। हवं तुम्हाला जेव्हा तेव्हा खायचे असतील तेव्हा तुम्ही हे तळून वगैरे खाऊ शकता। चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा। जेव्हाही मी ते रेसिपीज अपलोड करेल तेव्हा त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर सर्वात आधी आपण साबुदाणा भिजवून घेऊयात। तर इथे मी हे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे असा कप नसेल तर तुम्ही वाटीने देखील याचं प्रमाण घेऊ शकता। आता हा साबुदाणा आपण एका बाउल मध्ये टाकून घ्यायचा आहे। आता याला 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेऊयात। आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आता याला असं धुवून घ्यायचं आहे। आता याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे। तर याला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। आता आपण पाणी गरम करून घेऊयात। ज्या कपनी आपण साबुदाणा घेतलाय त्याचा 2 कप आपल्याला पाणी घालायचं आहे। हे बघा, यामध्ये मी हे बघा 1 कप आणि हे 2 कप। तर पाणी आपल्याला गरम करून घालायचं आहे। तर इथे मी हे कपचं मेजरमेंट घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे असा कप जर नसेल तर तुम्ही वाटीचं प्रमाण देखील घेऊ शकता। जेवढा साबुदाणा घेतलाय त्याचा दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। आता आपलं पाणी देखील चांगलं कडकडीत गरम करून झालेलं आहे, ते यामध्ये टाकून घेऊया। आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी तुम्ही जर मेजरमेंट व्यवस्थित टाकलं ना तुमचा साबुदाणा खूप छान असा फुलून येतो। आता यावर एक झाकण लावून घेऊया आणि हा साबुदाणा आपल्याला रात्रभर असाच भिजवत ठेवायचा आहे। तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा छान असा भिजलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता, हे बघा सहज असा मॅश होतोय। तर अशाच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा भिजून घ्यायचा आहे। तर साबुदाण्यामध्ये थोडंफार पाणी असेल तर काही हरकत नाही, पण खूप जास्त पाणी असेल तर तुम्ही हे चाळणीवर टाकून हा साबुदाण्यातलं पाणी निथळून घेऊ शकता। तर इथे मी हे 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याला शिजवून घेतले आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे। तर 1 कप साबुदाण्यासाठी 1 किलो मी इथे बटाटे घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपण चाळणीवर खिसून घेऊयात। तर इथे एक मी चाळणी घेतली, पुरण चाळणी घेतलेली आहे। पुरण चाळणी सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असते। आणि त्याचबरोबर इथे मी एक छोटं भांडं ठेवलेलं आहे। आता हे ठेवून आपण आधी बटाटे खिसून घेऊयात। तर बटाटे खिसत असताना याच्यात छोटे छोटे अशा फोडी करून घ्यायच्या, म्हणजे बटाटा असा लवकर खिसला जातो। आणि अशी एक वाटी घ्यायची, म्हणजे अशी गोल अशी वाटी घ्यायची आहे आणि हा बटाटा आपल्याला असा व्यवस्थित चांगला खिसून घ्यायचा आहे। तर ह्या अशा वाटीनं आपल्याला असं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे असे बटाट्याचे तुकडे करून घेतले ना तर लवकर असा मॅश होतो। तिथे तर आपला हा बटाटा खिसून झालेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता मस्त असा आपला हा बटाट्याचा किस बघू शकता छान असा पडत आहे। हे बघा अगदी छान पडलेला आहे। तर अशाच प्रकारे आपण बाकीचे बटाटे देखील चांगले असे खिसून घ्यायचे आहेत। तर इथे मी सगळा बटाटा चांगला असा खिसून घेतलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता। आता याच पद्धतीने आपण साबुदाणा देखील आपल्याला चांगला खिसून घ्यायचा आहे। तर इथे मी हा साबुदाणा टाकून घेते। थोडा थोडा करून आपल्याला हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने आपल्याला साबुदाणा देखील हा मॅश करून घ्यायचा आहे। तर पुरण चाळणीवर अगदी लवकर असा हा साबुदाणा खिसून होतो। तर अशाच प्रकारे आपण बाकीचा साबुदाणा असाच खिसून घेऊया। तर इथे आपला हा साबुदाणा देखील छान असा खिसून झालेला आहे, बघू शकता मस्त असा पडलेला आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालतीये। तिखट थोडं कमीच घालायचं, म्हणजे जेव्हा आपण हे मुरकुल वाळल्यानंतर त्याचे थोडेसे तिखट लागतात। तर आधीच थोडासा अंदाजानुसारच आपल्याला थोडंसंच यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर हे मुरकुल मी उपवासासाठी बनवत आहे, त्यामुळे मी मीठ आणि लाल तिखट घातलेलं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर हिरव्या मिरच्या तुम्ही बारीक मिक्सरला दळून घ्यायच्या आणि त्यामध्ये टाकून घ्यायच्या, त्याने सुद्धा आपली मुरकुल खूप जबरदस्त असे लागतात। आता हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। साबुदाणा आणि हे बटाटे आपण व्यवस्थित यामध्ये दोन्हीही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला जिरे आवडत असतील
उपासाला तर तुम्ही यामध्ये जिरेची पावडर देखील यामध्ये टाकून घेऊ शकता। तर या ठिकाणी बघा आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता लगेच आपण याचे मुरकुल तयार करून घेऊयात। तर इथे मी एक पॉलिथिन घेतलेला आहे। तर ह्याला तेल वगैरे अजिबात लावायचं नाही आणि आपल्याला अशा पद्धतीने ही चाळणी घ्यायची आहे। तर ही मुरकुलची चाळणी आहे। आता ही यामध्ये टाकून घेऊ आपण। तर इथे मी हा स्टीलचा सोऱ्या घेतलेला आहे आणि हे आपण असं लावून घेऊया। तर ही चाळणी घ्यायची आहे, यानेच आपल्याला हे मुरकुल खूप छान असे पडतात। आता यामध्ये आपण पीठ भरून घ्यायचं आहे। तर याला सोऱ्याला मी तेल वगैरे लावलेलं नाही आहे। आता असा गोळा करून घ्यायचा आपल्याला आणि हे यामध्ये भरून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने। तर हे मिश्रण आपल्याला असं दाबून भरायचं आहे। आता हा सोऱ्या याला व्यवस्थित लावून घेऊ आपण। असं फिट लावून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने हे बघा अशा करून घ्यायच्यात आपल्याला। आणि हे असं करून याला जोडून घ्यायचं असं। हे बघा मस्त असे करून घ्यायचे। जर उपासाला तुम्ही कलर देखील यामध्ये टाकून घेऊ शकता। कलरचे तुम्हाला करायचे जर असतील ना मुरकुल तर तुम्ही यामध्ये केशरी कलर देखील टाकून घेऊ शकता। तर अगदी पटकन असे तयार होतात आणि खायला देखील खूप सुंदर असे हे मुरकुल लागतात। अरे बघा मस्त असे आपले हे मुरकुल खूप सुंदर असे झालेले आहेत। हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे आणि असं तोडायचं आणि याला असं जोडून घ्यायचं आहे। हे बघा याच्यात तुम्ही असे कुरकुरे देखील करू शकता। जर तुम्हाला असे करायचे नसतील तर नुसते असे तुम्ही अशा पद्धतीचे हे असे लाईन सुद्धा मारून घेऊ शकता असे। तर याच पद्धतीने मी सगळे बाकीचे मुरकुल असे करून घेते। तर इथे मी हे सगळे मुरकुल असे तयार करून घेतलेले आहेत आणि हे कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस आपल्याला चांगले असे वाळवून घ्यायचे आहेत। वाळल्यानंतर मी तुम्हाला नंतर याची तळून दाखवणार आहे। तर इथे मी हे 2 दिवस छान असं कडकडीत उन्हामध्ये चांगले असे वाळवून घेतलेले आहेत। तर हे मुरकुल खूप छान असे वाळलेले आहेत। तर याचा आकार तुम्ही बघू शकता खूपच छान असा तयार झालेला आहे। तर इथे मी काही थोडेसे असे मुरकुल केलेले आहेत आणि काही थोडेसे मी इथे कुरकुरे देखील करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने हे बघू शकता। तर कुरकुरे आपले देखील छान असे वाळून झालेले आहेत। आता हे मुरकुल तुम्हाला मी तळून दाखवते। आता इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता हे तुम्हाला इथे कुरकुरे टाकून दाखवते। तर बघू शकता मस्त असं तळलेलं आहे आणि तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असं तयार झालेलं आहे। आणि लगेच याला तेलातून काढून घ्यायचे। खूप वेळ तेलात ठेवायचं नाही, नाहीतर हे कुरकुरे आपले करपू शकतात किंवा ते असे काळे पडतात। तर लगेच तेलातून असे बाहेर काढून घ्यायचेत आपल्याला। तळल्यानंतर आपण हे प्लेटीत काढून घ्यायचे आहेत। आता आपण मुरकुल देखील चांगले तळून घेऊयात। आता हे मुरकुल देखील हे बघा खूपच छान असे तळलेले आहेत आणि मस्त असे फुगलेले आहेत। तर याला देखील आपण लगेच तेलातून बाहेर काढून घ्यायचे आहेत। हे बघा खूपच छान असे तयार झालेले आहेत। तर दुसरं एक तुम्हाला तळून दाखवते। हे बघा तेल चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि लगेच याला बाहेर काढून घ्यायचं आपल्याला। खूप जास्त वेळ तळवायचं नाही, नाहीतर खूप जास्त वेळ तळत असतील तर हे मुरकुल आपले काळे पडतात। बटाट्याचे असल्यामुळे हे लवकर असे काळे पडतात। तर हे उपासाचे कुरकुरे देखील खूप छान असे तयार होतात। हे अगदी खायलाही खूप टेस्टी लागतात। हे बघा खूप छान असे तळलेले आहेत। याला प्लेटीत काढून घेऊ आपण। तर इथे मी हे अर्धे मुरकुल तळून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे कुरकुरे देखील छान असे तळून झालेले आहेत। आणि मुरकुलचा आपला आकार तुम्ही पाहू शकता खूपच तळल्यानंतर असे डबल तयार झालेले आहेत आणि खायलाही खूप चवदार लागतात। हे जेव्हा उपास वगैरे असेल तर असे तुम्ही हे बटाट्याचे मुरकुल खाऊ शकता। तर या मुरकुलची साईज तुम्ही बघू शकता। हे बघा तळल्यानंतर अगदी छान असं डबल तयार झालेले आहेत आणि हे वाळलेले तुम्ही मुरकुल बघू शकता आणि तळल्यानंतर तुम्ही हे बघू शकता खूपच छान आपले हे मुरकुल डबल असे तयार झालेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही हे वाळवण्याचे मुरकुल तयार करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील आणि खायलाही खूप छान असे टेस्टी लागतात। जे राहिलेले जे मुरकुल आहे तुम्ही ते डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि 1 वर्षभर आरामात खाऊ शकता। जेव्हा तुम्हाला मुरकुल खायचे असतील तेव्हा याला तळून खाऊ शकता। खूप जबरदस्त असे लागतात। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका।
लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.